नमस्कार. पारनेर तालुका परिवर्तन फाउंडेशनच्या सर्व ग्रुप मेंबर्स, सर्व अधिकृत सदस्य, पदाधिकारी यांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो. आज आपल्या संस्थेला स्थापन होऊन मागच्याच आठवड्यामध्ये साधारणतः जुलैमध्ये 2 वर्षापूर्वी आपण या संस्थेची स्थापना केली. पारनेर तालुका परिवर्तन फाउंडेशनची स्थापना होत असताना अनेक डॉक्टर्स, इंजिनियर्स आणि सगळे लोक एकत्र होते. त्यानंतर 2 वर्ष आपण या संस्थेचं कामकाज चालवलं. काही पुरस्कार वितरण सोहळे असतील किंवा इतर काही कार्यक्रम असतील आपण घेतले. वृक्षारोपणासारखे कार्यक्रम घेतले आणि ही संस्था आज वाढत असताना जवळपास पारनेर तालुक्यातल्या प्रत्येक गावापर्यंत संस्था पोहोचली आहे, याचा अभिमान वाटतोय. पण काम करत असताना अनेक लोकांचे अनेक समज आहेत, गैरसमज आहेत की ही संस्था नेमकी स्थापन कशासाठी केली, या संस्थेचं उद्दिष्ट काय आणि आपण काम काय करणार आहोत. तर आज त्याच संदर्भात एक थोडीशी माहिती देण्यासाठी एक 10 ते 15 मिनिटाचं लाईव्ह मी या ठिकाणी घेतोय. पारनेर तालुक्यातल्या माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण समाजामध्ये राहतो. ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. त्या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि या समाजासाठी काम करताना आपण जाणीव ठेवली पाहिजे की आपण समाजासाठी काहीतरी करतोय म्हणजे समाजावरती उपकार करत नाही. अनेक गैरसमज संस्था ज्या असतात या संस्थांच्या बाबतीमध्ये अनेक गैरसमज लोकांचे असतात. अनेक लोकांना असं वाटतं की काहीतरी राजकीय हेतूने संस्था काढल्यात. अनेक लोकांना वाटतं व्यावसायिक हेतूने संस्था काढल्यात. अनेक लोकांना वाटतं या संस्थेतून काहीतरी गैरवापर होऊन आपल्याला फसवलं जाईल का, आपली फसवणूक होईल का, अशा अनेक पद्धतीच्या जे तर्कवितर्क आहेत संस्थेच्या विषयी, कोणत्याही संस्थेच्या विषयी हे बांधले जातात. त्याच पद्धतीने पारनेर तालुका परिवर्तन फाउंडेशनची स्थापना झाल्यानंतर सुरुवातीला अनेक अतिउत्साही लोक हे समोर येतात. आम्हाला काम करायचं आहे, आम्हालाही समाजासाठी काहीतरी करायचं आहे, आम्ही सगळं करू, अशा पद्धतीने ते एकत्र येतात. नंतर ते बाजूला जातात. पण संस्था मात्र आहे त्या ठिकाणी राहते. संस्था ही संस्थेच्या जागेवरती राहते. सभासद येतात, पदाधिकारी येतात, लोक जॉईन होतात, काही दिवस काम करतात, काही दिवसानंतर हेच लोक निघून जातात. पण संस्था ही संस्थेच्या ठिकाणी राहते आणि संस्था जगली पाहिजे आणि संस्था जगवली पाहिजे. मुळात पारनेर तालुक्यामध्ये कुठलंही सामाजिक काम चालू झालं की त्या कामाला सगळ्यात आधी शोधलं जातं की हे कोणाच्या, म्हणजे या संस्थेला कोणाचं लेबल चिकटवता येईल, कुठल्या राजकीय पक्षाचं लेबल चिकटवता येईल, कुठल्या राजकीय पक्षाच्या कुठल्या नेत्याचं लेबल चिकटवता येईल. आणि मग ती संस्था एकदा लेबल चिकटलं की मग ती संस्था मांडलिक म्हणून आणि हाताखालचं बावलं म्हणून वापरली जाते. हा आजपर्यंतचा पारनेर तालुक्यातला इतिहास आहे. म्हणजे संस्था स्थापन केली जाते. संस्था स्थापन झाल्यानंतर मग त्या संस्थेचे जे कामं आहेत ते कामं सुरू होतात. सुरू झाल्यानंतर मग ऑब्वियस त्या संस्थेचे जे संस्थापक असतात ते कुठल्या तरी राजकीय पक्षाशी जोडलेले असतात. मग पर्यायाने त्यांना कुठलाही पर्याय नसतो, त्यांना त्या राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना त्या संस्थेमध्ये कुठे उद्घाटनं असतील, कार्यक्रम असतील, या गोष्टींसाठी बोलवावं लागतं. ती त्यांची अपरिहार्यता आहे. आणि मग आपसुकच समाजामध्ये एक संदेश जातो की ही संस्था अमुक एका राजकीय नेत्याची, ही संस्था अमुक एका राजकीय पक्षाशी बांधील असणारी संस्था. आणि मग त्या पद्धतीने त्याचा प्रचार चालू होतो. आणि मग सरळ सरळ गोष्टी असतात की एक दुसऱ्याचे विरोधक असतात. काम करण्याची इच्छा असूनही दुसरा माणूस त्या संस्थेकडे जात नाही, विरोधक त्या संस्थेकडे जात नाही. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पारनेर तालुका परिवर्तन फाउंडेशन ही संस्था 100% बिगर राजकीय संस्था म्हणून आपण स्थापन केलेली आहे आणि ही संस्था 100% बिगर राजकीय म्हणूनच काम करेल. आता बिगर राजकीय म्हणजे काय?
मी सहज तालुक्यातल्या एखाद्या नेत्याला जर भेटायला गेलं किंवा एखाद्या तालुक्यातल्या पक्षीय नेतृत्वाने कुठे भेट झाली आणि त्याच्याबरोबर बोलत असलं, 2 फोटो काढले की लोकांना लगेच वाटायला लागतं, अरे हा गेला पाय धरायला, ह्याने काढले फोटो, हा झाला त्याचा. अहो, कोणाबरोबर फोटो काढल्याने कोणी कोणाचा होतो का? हा झाला त्या पक्षाचा. म्हणजे बिगर राजकीय शब्दाचा अर्थ सगळ्यात आधी समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्ती, आणि तीही आपण ग्रामीण भागातले आहोत, ज्या वेळेला आपण ग्रामीण भागामध्ये काम करतो, ग्रामीण भागामध्ये फिरतो, ग्रामीण भागातले असतो, त्यावेळेला ग्रामीण अर्थकारणाचा पाया, ग्रामीण शेतीचा पाया, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया, ग्रामीण उद्योगधंद्यांचा पाया हा जो असतो हा कुठेतरी राजकारणावरती आधारित असतो. ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये पतसंस्था असतील, सहकारी बँका असतील, छोटे छोटे मायक्रो फायनान्स ग्रुप असतील, हे कुठेतरी कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाशी जोडलेले असतात. आणि मग त्या बँकांच्या माध्यमातून होणारा फायनान्स असेल, ह्याचं म्हणजेच ग्रामीण अर्थकारण, ग्रामीण शेती असेल, ही कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाशी निगडीत या गोष्टी असतात. आणि त्यामुळे मी जर असं शोधायला गेलं की बाबा पारनेर तालुक्यामध्ये तालुका परिवर्तन फाउंडेशनची बांधणी करताना बिगर राजकीय लोक पाहिजेत, म्हणजे त्या माणसाचा 0% राजकारणाशी संबंध पाहिजे, असे लोक जर शोधायला गेलो तर मग संस्थेमध्ये 0 सभासद राहतील. म्हणजे मला सुद्धा संस्थेतून बाहेर जावं लागेल. कारण असं शक्य नाही आहे. कारण मी कुठल्या तरी राजकीय विचारांना मानणार आहे, मी कुठल्या तरी राजकीय पक्षाला मानणार आहे, किंवा माझे कौटुंबिक बॅकग्राऊंड असं असेल की त्याला मला जबरदस्तीने त्या राजकीय पक्षाबरोबर काम करणं भाग असेल. ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आहेत. म्हणजे अगदी पारनेर तालुका परिवर्तनची सगळी बॉडी जर पाहिली तर प्रत्येक पक्षाचा माणूस त्याच्यामध्ये तुम्हाला सापडेल. शिवसेनेचा आहे, मनसेचा आहे, राष्ट्रवादीचा आहे, इतर पक्षांचा आहे. म्हणजेच ग्रामीण भागाचा विचार करता बिगर राजकीय व्यक्ती सापडणं शक्य नाही. पण तरीही मी शब्द काय वापरला की बिगर राजकीय संस्था ही बनवायची. म्हणजे काय करायचं आहे आपल्याला, तुम्ही कोणत्या राजकीय पक्षाचे आहात, किती मोठ्या पदावरती आहात, किंवा काय काम करता राजकीय पक्षाचं, हे सगळं बाजूला ठेवायचं, राजकीय जोडे बाहेर काढून ठेवायचे आणि मग संस्थेमध्ये प्रवेश करायचा. म्हणजे काय करायचं, संस्थेचं कामकाज ज्या वेळेला चालू असेल त्यावेळेला राजकारण हा विषय तिथे घेऊन यायचा नाही. संस्थेच्या व्यासपीठावरून कुठल्याही राजकीय पक्षाची गुलामगिरी आपल्याला करायची नाही. कुठल्याही राजकीय पक्षाला संस्थेच्या अधिकृत पत्रावरती कुठेही पाठिंबा दिला जाणार नाही. कुठल्याही राजकीय पक्षाच्या कुठल्याही आंदोलनाला, मग ते कोणासाठीही असू द्यात, कसंही असू द्यात, त्या आंदोलनाला संस्था कधीही पाठिंबा देणार नाही. कुठल्याही राजकीय पक्षाच्या कोणत्याही प्रकारच्या नेतृत्वाला कुठल्याही प्रकारे त्यांचा उदो करणे हे संस्थेचं ध्येय धोरण नसेल. कुणाचाही झेंडा हा संस्थेच्या, कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा हा संस्थेच्या व्यासपीठावर कधीही नसेल. संस्था ही कोणत्याही परिस्थितीमध्ये, संस्था, परत एकदा मी शब्द वापरतोय, संस्था ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारच्या राजकीय पक्षाचा प्रचार किंवा उमेदवाराचा प्रचार करणार नाही. ज्या वेळेला अशी कधी वेळ येईल त्यावेळेला, म्हणजे इलेक्शन लागेल त्यावेळेला संस्थेचे जे पदाधिकारी असतील हे पदाधिकारी त्यांच्या विचारांच्या राजकीय पक्षासोबत जाऊ शकतात, पण तिथे परिवर्तनचं नाव त्यांना वापरता येणार नाही. म्हणजे मी आज एक उदाहरण घेऊयात की मी आज जर संस्थेचं काम करतोय, संस्थेच्या माध्यमातून मी जनसंपर्क करतोय, आणि उद्या जर एखाद्या राजकीय पक्षाच्या जेडपीच्या इलेक्शन लागल्या आणि त्या निवडणुकीच्या वेळेला मी जर राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन म्हणायला लागलो, राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करा, मी परिवर्तनचं एवढं मोठं काम केलं आहे, माझं ऐका, मी परिवर्तनच्या माध्यमातून तुमच्याकडे आलो, माझं ऐका, मी जर परिवर्तनचं नाव तिथे घेत असेल तर चूक. पण व्यक्ती म्हणून जर मी कुठेतरी माझ्या पद्धतीने माझा जर प्रचार करत असेल तर त्याच्याबद्दल संस्थेला कुणाचंही ऑब्जेक्शन नाही. प्रत्येक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचे राजकीय विचार आहेत, त्या व्यक्तीने त्याचे राजकीय विचार जोपासावेत. पण संस्थेच्या अधिकृत पोर्टलवरून किंवा संस्थेच्या माध्यमातून कुणाचाही राजकीय प्रचार होणार नाही, आजही नाही आणि उद्याही नाही.
कोणत्याही राजकीय पक्षाला संस्था कधीही पाठिंबा व्यक्त करणार नाही, कुठल्याही कार्यक्रमालाही नाही. मी परत एकदा रिपीट करतो. हां, एखादा कार्यक्रम आम्ही करत असू आणि एखाद्या राजकीय पक्षाला जर त्या कार्यक्रमाला पाठिंबा द्यायचा असेल, दे आर वेलकम. ते संस्थेला पाठिंबा देऊ शकतात, कारण संस्थेचं उद्दिष्ट राजकारण नाही आहे, हे लक्षात घ्या. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आता हे राजकारणाच्या विषयी मला वाटतं सगळ्यांना क्लिअर झालं असेल की संस्थेची राजकारणाच्या बाबतीमधली काय भूमिका आहे. संस्था मी परत एकदा सांगतोय, संस्था कुठल्याही राजकीय नेतृत्वाला मान्यता देत नाही. तो पारनेर तालुक्यातला असू द्यात, महाराष्ट्रातला असू द्यात किंवा जगातला कुठलाही असू द्यात. संस्था ही पारनेर तालुका परिवर्तन फाउंडेशन ही फाउंडेशनच्या सदस्यांसाठी काम करणारी संस्था आहे. पारनेर तालुक्यातल्या जनतेसाठी काम करणारी संस्था आहे. मग आता संस्थेचं नेमकं उद्दिष्ट काय? अनेक लोक म्हणतात तुम्ही एक कार्यक्रम घेऊन चाला, जसं काही लोक वृद्धाश्रम चालवतात, मग फक्त वृद्धाश्रम घेऊन चाला. तुम्ही एक ठराविक कार्यक्रम घेऊन चाला, वृक्षारोपण, मग फक्त वृक्षारोपणच करत राहा. सामाजिक संस्था जर असेल तर ते सामाजिक संस्थेला अनेक कांगोरे असतात, अनेक प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात, अनेक प्रकारच्या, समजा एक फाउंडर बॉडी असेल किंवा संस्थेची कार्यकारिणी असेल. मला एखादी गोष्ट आवडली म्हणजे दुसऱ्याला आवडलीच पाहिजे असं काही नाही आहे. त्यामुळं आपण पारनेर तालुका परिवर्तन फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, उद्योजकता विकास आणि तरुणांना मार्गदर्शन हे 4 ध्येय धोरणं ठेवलेली आहेत. आपण त्या पद्धतीने आधी काम करणार आहोत. म्हणजे काय करायचं आहे, कुठेही छोटे छोटे कार्यक्रम होत राहतील, एखादा ब्लड डोनेशन कॅम्प असेल, आरोग्य कॅम्प असेल, हे सगळे आपल्याला करायचं आहे. पण तो संस्थेचा मेन मोटिव्ह नाही आहे. संस्थेचा मुख्य उद्देश जो आहे तो आहे तरुणांना मार्गदर्शन करणे आणि एका योग्य ट्रॅकवरती आणणे. आज पारनेर तालुक्यातल्या तरुण पिढीची किंवा पारनेर तालुक्यातले जे तरुण आहेत, आज यांची परिस्थिती काय आहे आणि कोणत्या प्रकारची आहे हे मी इथे सांगायला नको. आपण सगळेजण जाणताय, प्रत्येकजण आपल्या गावातल्या तरुणांचा अभ्यास करा. एखाद्या राजकीय पक्षाचा झेंडा घेऊन जाणे हे तरुणाला त्याला आपण भूषण वाटायला लागले. अगदी तो स्वतःचं नाव, स्वतःच्या बापाचं नाव सुद्धा जेवढ्या अभिमानाने घेणार नाही, त्याच्यापेक्षा जास्त अभिमानाने तो त्या राजकीय पक्षाचं नाव घ्यायला लागलाय. त्याला ते करिअर वाटायला लागले, त्याला त्यात तोच अभिमान वाटायला लागलाय. म्हणजेच तालुक्यातली तरुण पिढी, मी महाराष्ट्राची म्हणणार नाही, बिकॉज आपण पारनेर तालुका परिवर्तन फाउंडेशनच्या बाबतीत बोलतोय, आपण पारनेर तालुक्याबद्दल बोलूयात. जगात काय चाललंय, हे सगळीकडे असंच चाललंय, शिरूरमध्ये असंच चाललंय, पुण्यामध्ये असंच चाललंय, सगळीकडे असंच चाललंय, त्यात काय फरक पडत नाही. नाही, आपल्याला बोलायचं आहे महाराष्ट्राबद्दल नाही बोलायचं, आपल्याला बोलायचं आहे ते पारनेर तालुक्याबद्दल बोलायचं आहे. किती व्यवसाय, किती उद्योगधंदे राजकारणाच्या माध्यमातून किंवा आजपर्यंत समाजकारणाच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये उभे राहिले. किती तरुण स्वतःचा व्यवसाय करतात. तर या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की शिक्षण, आरोग्य, उद्योजकता विकास आणि तरुणांना केलं जाणारं मार्गदर्शन, या सगळ्या गोष्टींचा जर आपण अभ्यास केला तर कुठेतरी आपल्या तालुक्यामध्ये अतिशय भरकटलेली परिस्थिती आपल्याला जाणवते. आणि मग ज्या वेळेला 4 एज्युकेटेड लोक बसतात, कोणी डॉक्टर्स असतील, कोणी इंजिनियर्स असतील, हे लोक ज्या वेळेला बसतात आणि हे लोक ज्या वेळेला विचार विनिमय करतात, त्यावेळेला हे लोक काय करतात, अरे काय आपल्या तालुक्याची वाट लागली आहे, हे सगळी गटारगंगा झाली आहे, सगळं अमुक झाले, सगळे वाया गेले, काही खरं नाही, बिहार झालं आहे, असं झालं आहे, तसं झालं आहे. अहो, आपणच जर असं बोलायला लागलो तर मग हे सगळं असंच घडणार आहे ना. म्हणून पारनेर तालुका परिवर्तन फाउंडेशनचं पहिलं एक जे ब्रीदवाक्य ज्याला म्हणता येईल, म्हणजे ज्या मोटिव्हवरती पारनेर तालुका परिवर्तन फाउंडेशन उभं राहिलं, ते जे मोटिव्ह आहे त्या मोटिव्हचा अर्थ असा, चांगल्याचं कौतुक
आणि चुकीच्या गोष्टींवरती टीका. म्हणजे चांगल्याचं आपण कौतुक करूयात, त्याचा सन्मान करूयात, पण जर कोणी चुकत असेल किंवा कुठल्या गोष्टीने सामाजिक चूक घडत असेल किंवा समाज भरकटवण्याचं काम करत असेल, चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी घडत असतील, तर त्याच्यावरती निश्चितपणे आपण बोट ठेवलं पाहिजे. मला बरेच जणांनी फोन केले, तुम्ही फक्त पॉझिटिव्ह गोष्टीकडे लक्ष द्या, तुम्हाला काय उद्योग पडला आहे, काही अधिकारी सांगतात, काही पत्रकार सांगतात, आणि तुम्ही फक्त पॉझिटिव्ह गोष्टीकडे लक्ष द्या, तुम्ही तुमचं काम करत राहा. काय काम करत राहा? फुकटच्या गोष्टी वाटणं म्हणजे काम आहे का? पॉझिटिव्ह गोष्टी म्हणजे काय? नाही, तुम्ही निगेटिव्ह गोष्टींवर बोलू नका. अहो, आदरणीय अण्णांनी सुद्धा ज्या वेळेला गावामध्ये काम चालू केलं, त्यावेळेला आम्ही लहान होतो, त्यावेळेला अण्णांनी चुकीच्या गोष्टीवरती बोट ठेवून काम चालू केलं. आणि अण्णांचाच आदर्श घेऊन आम्ही छोटं मोठं जे काम करतोय, अण्णांचं म्हणजे अण्णांचं काही लोक म्हणतील का तुमची लायकी आहे का, तुम्ही काही कम्पेअर करताय. मी कम्पेअर करत नाही आहे, पण अण्णांचा आदर्श घेऊन कुठेतरी आम्ही समाजकार्य पुढे नेतोय. आणि अशा वेळेला चुकीच्या गोष्टीवरती बोट ठेवू नका आणि फक्त पॉझिटिव्ह काम करत राहा, असे सल्ले देणं म्हणजे हे चुकीचं, म्हणजे मूर्खपणाचं काम आहे. आपण पॉझिटिव्ह काम तर करतोच आहे, तरुणांना योग्य दिशेला नेणे हे पॉझिटिव्ह काम आहे, पण तरुणांना योग्य दिशेने नेताना ते काय चुकतायत हे तर आधी त्यांना सांगावं लागेल. की बाबा संध्याकाळी 4 वाजता तू गाडी काढतो, 5:30 वाजता तू कोणाकडून तरी पैसे घेतो आणि ढाब्यावरती जाऊन पीत बसतो, आणि नंतर 8:30 वाजता तुला गावाच्या वेशीवरती उचलावं लागतं, हे तर आधी सांगावं लागेल. याच्यावरती टीका तर केलीच पाहिजे ना या गोष्टींवरती. की फक्त चांगलं म्हणायचं नाही, नाही खूप चांगलं चाललंय, अतिशय चांगलं काम, गावाच्या बाहेर एखादा तरुण पिऊन पडलाय, अतिशय चांगलं कार्य, अतिशय मोठं कार्य घडलं त्याच्या हातून. म्हणजे तालुक्याचं नाव त्याने डायरेक्ट आता तिकडे त्या हरिद्वारपर्यंत गेलं, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच तालुक्यात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींवरती टीका ही 100% होणार, आणि त्या गोष्टी सुधारण्यासाठी जर काही करता आलं संबंधितांना किंवा त्यातून जर 4 तरुण सुधारले तर आनंदच होईल. त्यासाठीचे व्याख्यानं आपण अरेंज करूत, त्यासाठी प्रबोधनपर व्याख्यानं करूत, अनेक गोष्टी आपल्याला करता येतील. पारनेर तालुक्यामध्ये काम करताना पारनेर तालुक्याच्या परिस्थितीचा अभ्यास करून आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे. म्हणूनच पारनेर तालुका परिवर्तन फाउंडेशनचं काम काय आहे विचारलं जातं. बरं, तुमचं काम काय नेमकं, तुम्ही नेमकं काय करणार आहेत? तुम्ही समाजसेवा करताय, चांगलं काम करताय. समाजसेवा करणं म्हणजे नुसतं काहीतरी फुकट वाटणे किंवा कुठेतरी आपण काहीतरी इतर गोष्टी करणे, हे म्हणजे समाजसेवा नाही. समाजसेवा ही कुठेतरी समाजाला दिशा देण्याचं काम जर संस्था करत असेल तर ती समाजसेवा. तर आपण अनेक उपक्रम यासाठी घेतोय. उद्योजकता विकास असेल, उद्योजकता विकासमध्ये आता मी एक 15 मिनिटापूर्वी माझं दुसरं एक लाईव्ह चालू होतं, त्या ठिकाणी मी सांगितलं लोक उद्योगधंदा उभा करण्यासाठी पैसा लागतो, छोटे छोटे उद्योगधंदे उभे करा ना. शेतीपूरक उद्योजक ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे BMW गाडी असली आणि ऑडी गाडी असली, मागे 2 स्कॉर्पिओ असल्या आणि बोंबलत सगळ्या तालुक्यामध्ये धुराडा उडत फिरणे आणि फ्लेक्सवरती उद्योजक असले शब्द लावून कुठेतरी फोटो टाकणे म्हणजे उद्योजक का हो? पत्रिकेत नाव टाकणे उद्योजक म्हणजे कुठेतरी 4 गाड्या फिरवल्या म्हणजे उद्योजक नसतो. एक कढई घेऊन गावातून 50 लिटर दूध जमा करून त्याचा खवा काढून किंवा त्या दुधावरती प्रक्रिया करून त्याचं पनीर काढून किंवा दही बनवून तूप बनवून ते पुण्यामध्ये मोटरसायकलवरती टाकून पुण्यामध्ये 4 ठिकाणी विकतो आणि 5,000 रुपये, 10,000 रुपये, 20,000 रुपये महिन्याला कमवतो, तो सुद्धा माझ्या दृष्टीने उद्योजक. उद्योजक म्हणजे फार मोठी फॅक्टरी असली पाहिजे आणि त्याच्या 5-25 गाड्या असल्या पाहिजे म्हणजे उद्योजक नाही. ही उद्योजकांची जी व्याख्या आहे ना, ती स्वयंघोषित उद्योजकांनी स्वतःच्या नावासमोर लावलेली व्याख्या आहे ती उद्योजक. आणि तो पत्रिकेत लिहितो काय, याला काय उपाधी द्यायची, उद्योजक. जसं आपल्याकडे असतं ना प्रगतशील शेतकरी, तसा हा उद्योजक.
म्हणजे त्याला जर सांगितलं 12 कसं द्यायचं तर तो उलटा उभा राहतो आणि तो म्हणतो मी प्रगतशील शेतकरी. त्याचं लक्ष असतं गावाच्या चौकामध्ये. म्हणजेच ही जी गोष्ट आहे ही गोष्ट कुठेतरी बदलली पाहिजे. उद्योजक म्हणजे कोण? साधा तरुण एखादा जर काही घरामध्ये, लाज वाटते आपल्याला, हो लाज वाटते. मी 50 लिटर दूध जमा करू का? माझ्या बापाची 10 एकर शेती आहे आणि याच्या खिशात 5 रुपये नसतात. हा दुसऱ्याच्या गाडीवरती ट्रिपल सीट बसून गावभर फिरतो आणि रुबाब मात्र असा, मी हे काम करू का, मी ते काम करू का. कुठल्याही कामाची लाज नसावी. उद्योजक घडवणे याचा अर्थ छोटे छोटे उद्योग उभे करून देणे आणि ते उद्योग उभे करण्यासाठी जे काही प्रयत्न लागतील, आर्थिक मदत लागेल, ते उद्योग उभे करण्यासाठी टेक्निकल एक्सपर्टाईज लागेल, ते आपल्याला पारनेर तालुका परिवर्तनच्या माध्यमातून तरुणांना द्यायचे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला करायची ती म्हणजे मार्केट उपलब्ध करून देणे या उद्योगांना. हे जे उद्योगधंदे असतील यांना मार्केट उपलब्ध करून देणे आणि त्यासाठी आपण काही प्रोजेक्ट्सवरती काम सुद्धा केलेलं आहे. त्यानंतर शिक्षणाची अवस्था जर आपण पाहिली, ग्रॅज्युएशन झालं, त्याला जर सहज विचारलं का रे बाबा पुढे ॲडमिशन नाही घेतलं का, तर काय करायचं शिकून, कुठे नोकऱ्या ठेवल्यात? अरे काय फक्त नोकरीसाठी शिकायचं आहे का? शिक्षणाने माणसाची प्रगल्भता वाढते, शिक्षणाने विचार वाढतो. तो विचार सोडून फक्त नोकरीसाठीच, शिक्षण हे फक्त नोकरीसाठीच घ्यायचं, अशा पद्धतीचा समज आपल्याकडून केला जातो. तर आपल्याला जे शिक्षण घ्यायचं आहे त्या शिक्षणाची प्रत, शिक्षणाचं जे आज विद्यार्थी आहेत, पारनेर तालुका परिवर्तन फाउंडेशनची जी विद्यार्थी विंग आहे त्याच्यामध्ये साधारणतः 70 विद्यार्थी जॉईन झालेत. म्हणजेच त्या विद्यार्थ्यांनाही वाटतं कुठेतरी आपल्याला काहीतरी प्लॅटफॉर्म मिळतोय. तर शैक्षणिक गोष्टी प्रमोट करणं, शिक्षणासाठी जे 10वीतून मुलं शाळेतून काढली जातात, तर कुठेतरी पालकांना सुद्धा याची जबाबदारीची जाणीव झाली पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये शिक्षण असेल तर तुमची जागा आहे समाजामध्ये. म्हणून शिक्षणावरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे, उद्योजकता विकासावरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आरोग्य जे आहे, आजही पारनेर तालुक्यामध्ये जर बघितलं तर आपण अनेक गोष्टींसाठी शिरूर, पुणे किंवा नगर या ठिकाणी अवलंबून आहोत आरोग्याच्या बेसिक गोष्टींसाठी. गावामध्ये एखादी इमर्जन्सी असेल तर त्या ठिकाणी त्या इमर्जन्सीसाठी आपल्याला कुठेतरी दुसऱ्या गावात जावं लागतं. म्हणजे ज्या पब्लिक हेल्थ रिलेटेड गोष्टी आहेत या गोष्टीचा पाठपुरावा करून सरकारच्या माध्यमातून या गोष्टी कशा नागरिकांपर्यंत पोहोचतील याच्याविषयी आपण काम करूयात. आज अनेक आपले प्रोजेक्ट चालू होत आहेत, त्याबद्दल मी सांगेलच. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तरुणांना मार्गदर्शन करणे. त्याच्यासाठी आपण परिवर्तन युवा परिषदेची स्थापना केलेली आहे आणि या परिवर्तन युवा परिषदेच्या माध्यमातून आपण साधारणतः सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पारनेर तालुक्यामध्ये म्हणजे गुणवऱ्यामध्ये आपण हा कार्यक्रम ठेवतोय. तर त्या परिवर्तन युवा परिषदेच्या माध्यमातून आपल्याला खूप मोठं काम उभं करायचं आहे. त्याचं जे स्वरूप आहे परिवर्तन युवा परिषदेचं, हे स्वरूप खूप मोठं असणार आहे. म्हणजे 3 दिवसाची 2 किंवा 3 दिवसाची ही एक कार्यशाळा असणार आहे. याच्यामध्ये राज्यातून आपण तरुणांना बोलवतोय. साधारणतः 300-350 तरुण, प्रगल्भ तरुण जे समाजकार्यामध्ये काम करतात, जे वेगवेगळ्या गावांमध्ये काही ना काही उपक्रम करतात, या तरुणांना आपण इथे बोलवतोय. आणि पारनेर तालुक्यातले 50 ते 100 तरुण निवडून या तरुणांना त्या परिवर्तन परिषदेमध्ये आपण सहभागी करतोय. या तरुणांचं इंटरॅक्शन या दुसऱ्या तरुणांबरोबर करून देतोय आणि जो पॅटर्न असेल कार्यक्रमाचा, पद्धती जी असेल, त्यामध्ये आपण राजकीय विषय घेतोय की तरुणांचं राजकारणातील स्थान किंवा बदलती राजकीय परिस्थिती. त्यासाठी आपण प्रयत्न करतोय की जे नवतरुण राजकारणामध्ये आत्ता आलेले आहेत किंवा जे निवडून आलेले आहेत की आणि त्यातल्या त्यात त्यांच्याकडे काही म्हणजे कुठल्याही प्रकारचं राजकीय बॅकग्राऊंड नसताना पुढे आलेली आहेत, अशा राजकीय तरुणांना, जे खासदार असतील, आमदार असतील, अशा लोकांना आपण तिथे बोलवतोय. ते कोणत्याही पक्षाचे असू द्यात, त्याने फरक पडत नाही. मी सांगितलं परिवर्तन फाउंडेशनला कुठलाही पक्ष वर्ज्य नाही.
म्हणजे मी उद्या शिवसेनेच्या ऑफिसमध्ये पण जाऊन बसू शकतो आणि मी उद्या राष्ट्रवादीच्या ऑफिसमध्ये पण चहा पिऊ शकतो. त्यामुळे आपल्याला ते वर्ज्य नाही. कुठलाही चांगला प्रगल्भ व्यक्तिमत्व हे कुठल्याही राजकीय पक्षाचं असेल आणि त्यांना आपण स्टेजवरती आणण्याचा प्रयत्न करू. 4 महिला ज्या प्रगल्भ आहेत किंवा त्यांनी एक स्वतःचं साम्राज्य उभं केलं आहे, अशा लोकांना आपण स्टेजवरती आणूत. सामाजिक क्षेत्रामध्ये मोठं काम उभं केलं आहे, अशा लोकांना आपण स्टेजवरती आणूत. औद्योगिक क्षेत्रामध्ये उद्योजक म्हणून ज्यांनी नाव कमावलंय, अशा तळागाळातून वर गेलेल्या लोकांना आपण तिथे आणूत. आपण 4 साहित्यिकांना तिथे आणूत. शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठं काम केलेल्या लोकांना तिथे आणूत. तर असे 2-2 तासाचे सेशन्स आपण ठेवणार आहे, त्यांच्या मुलाखती घेणार आहे, त्यातून मोटिवेशन मिळणार आहे, त्यातून चर्चा घडणार आहेत आणि या राज्यस्तरीय परिवर्तन पहिली ग्राम परिवर्तनची जी ग्राम युवा परिषद पहिली महाराष्ट्रातली जी असेल ती आपल्या तालुक्यामध्ये घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि या उपक्रमाची तयारीसुद्धा आम्ही चालू केलेली आहे. तर या सगळ्या उपक्रमांसोबत आपण आत्ता इमिजिएट आपण काही उपक्रम सुरू करतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पारनेर शहरामध्ये आपण ना नफा ना तोटा तत्वावरती जेनरिक प्लस स्वस्त औषधी केंद्र चालू करतोय. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे ब्रँडेड, जेनरिक्स, सगळ्या प्रकारचे औषधं असतील. जन औषधी नाही, जेनरिक प्लस स्वस्त औषधी अशा पद्धतीचं एक मेडिकल दुकान आपण चालू करतोय. त्याच्यासाठी आपल्याकडे शेखर काळे म्हणून जे फार्मासिस्ट आहेत त्यांनी आपले सभासद आहेत त्यांनी लीड घेतलं आहे. या जेनरिक दुकानाच्या माध्यमातून आपण तालुक्यातील जे कॅन्सर पेशंट्स असतील किंवा इतर पेशंट्स असतील यांना आपण अतिशय कमी दरामध्ये औषधं कशी उपलब्ध होतील हे पाहूयात. कारण मी पाहतोय बऱ्याच ठिकाणी, म्हणजे अगदी माझ्या नातेवाईकांमध्ये असेल, याच्यामध्ये असेल, की कधीकधी फक्त औषधं वेळेवरती न मिळाल्यामुळे डायबिटीसचे पेशंट असतील, बीपीचे पेशंट असतील, ह्यांना 3-3, 4-4 दिवसाचा औषधांचा ढोस चुकतोय आणि त्याच्यामुळे त्यांची शुगर वाढणे असेल, बीपी वाढणे असेल किंवा इतर काही आजार असतील हे त्रास होत आहेत. आणि त्याच्यामागचे कारणही तसे व्हॅलिड आहेत. म्हणजे कुठेतरी दुधाचा पगार झाला नाही म्हणून पोराने मेडिसिन आणले नाहीत, कुठेतरी मागची उधारी मेडिकलवाल्याकडे थांबली आहे म्हणून मेडिसिन घेतले नाहीत, किंवा कुठे काही ठिकाणी त्या आजोबांना मेडिसिन मिळत नाही त्याच्यामागचं कारण हे असतं की पोरगा मुंबईला पुण्याला असतो, आजी आजोबा दोघं म्हणजे आई वडील दोघं गावाकडे असतात, वयस्कर असतात, पोराला यायला वेळ नाही मिळाला, पोराने मेडिसिन घेऊन ठेवलेत गाडीत पण 4 दिवस झाले मेडिसिन नाहीत. तर आपल्याला हे मेडिसिन जे आहेत हे कॅन्सरपासून तर छोट्या छोट्या आजारापर्यंत हे मेडिसिन त्या लोकांपर्यंत कसे पोचवता येतील आपल्या सभासदांच्या माध्यमातून, सदस्यांच्या माध्यमातून, हे आपल्याला पाहायचं. हे फुकट नसतील पण निश्चितपणे मार्केटमध्ये जो रेट असेल, मार्केटमध्ये जर 100 रुपये असेल तर नक्कीच आपण मेडिसिन 70-80 रुपयाला देऊ. जेनरिकमध्ये त्याची MRP जर 100 रुपये असेल तर आपण डायरेक्ट ते 10 रुपये 15 रुपयाला आणून देऊ. 40 रुपये MRP असेल तर 4 रुपये 5 रुपयाला आणून देऊ. म्हणजे एक उदाहरण मी दिलं तर जे काही रेट असतील त्या रेटच्या पद्धतीने ना नफा ना तोटा तत्वावरती आपण संस्थेचं मेडिकल स्टोअर चालू करतोय. लक्षात घ्या, संस्थेचं मेडिकल स्टोअर चालू करतोय. असा प्रयोग महाराष्ट्रामध्ये 3 ठिकाणी झाला आहे. एक राजुरीमध्ये दूध उत्पादकांच्या संस्थेने एक मेडिकल स्टोअर चालवते. काष्टीमध्ये सोसायटीने मेडिकल स्टोअर चालू केले. आणि तिसरा प्रयोग जो झाला आहे तो कोल्हापूरमध्ये 30 वर्षापासून शेतकरी संघाने मेडिकल स्टोअर चालू केलेलं आहे. तिथे पेट्रोल पंप शेतकरी संघ चालवतो, मेडिकल स्टोअर शेतकरी संघ चालवतो. तर जी कोऑपरेटिव्ह सहकार चळवळ जी आहे, जी पूर्वी याचा एक बोलबाला होता किंवा सहकार चळवळ ही जिवंत होती, जी आज संपलेली दिसते. सहकार चळवळ संपली, सहकारी साखर कारखाने संपलेत, सहकारी दूध डेऱ्या संपल्यात, सहकारी तत्वावर चालणाऱ्या संस्था संपल्यात. आपल्याला परिवर्तन फाउंडेशनच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्याच भावनेने ना नफा ना तोटा तत्वाचं संस्थेचं मेडिकल स्टोअर्स आपण चालू करणार आहोत. आणि हे मेडिकल स्टोअर चालवण्यासाठीचा जेवढा खर्च आहे, लक्षात घ्या, हे मेडिकल चालवण्यासाठीचा जेवढा खर्च आहे तेवढाच खर्च आपण त्याच्यातून काढण्याचा प्रयत्न, 2%-3% साधारणतः तो खर्च येतो. शेतकऱ्यांना कॅल्शियम, शेतकऱ्यांना वेटरनरी मेडिसिन्स असतील, हे वेटरनरी मेडिसिन्स, जनावरांसाठी लागणारे औषधं हे योग्य दरामध्ये उपलब्ध करून देणे. अनेक ठिकाणी मी पाहतो शेतकऱ्यांची सरळ सरळ फसवणूक केली जाते. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्यात. आणि हे सगळं करत असताना आपल्याला कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये राजकीय कुठलाही प्रकार आणायचा नाही आहे. कुणाचीही राजकीय महत्त्वाकांक्षा याच्यामध्ये नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती. आता दुसरा प्रोजेक्ट आपण चालू करतोय
परिवर्तन पारनेर तालुका परिवर्तन ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना आम्ही केली, PTP ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड म्हणून. या कंपनीचं रजिस्ट्रेशन झालं आहे. आपण या कंपनीच्या माध्यमातून एक ॲग्रोचा प्रोजेक्ट करतो आहे, म्हणजे फार्म टू होम. शेतकऱ्याच्या शेतातला माल क्वालिटीचा, पहिली गोष्ट क्वालिटीचा, कुठल्याही प्रकारे क्वालिटीबरोबर कॉम्प्रोमाइज करून हा धंदा होणारा नाही आहे. हा माल आपल्याला कॉर्पोरेट ऑफिसेसच्या माध्यमातून पुण्यामध्ये सोसायट्यांपर्यंत आपल्याला हा माल पोचवायचा आहे, म्हणजे शेतातून डायरेक्ट सोसायटीपर्यंत. आता मी कालच एका ठिकाणी पाहिलं 90 रुपये लिटरने दूध जाते. किती शेतकऱ्यांना 90 रुपये लिटरने दुधाचा भाव मिळतो? म्हणजे 20 रुपये 30 रुपयासाठी कालच मी बातम्या वाचत होतो की काहीतरी अनुदान देण्याची मागणी झाली आहे, 5 रुपये अनुदान देण्यात यावं किंवा 30 रुपये भाव देण्यात यावा. आनंदाची गोष्ट आहे. पण त्याच्याहीपेक्षा पुढे जर शेतकरी दूध उत्पादन करतो आहे आणि आपण असं काही मार्केट जर आपण उभं करून दिलं पुण्यासारख्या ठिकाणी. आज पुण्यामध्ये जर तुम्ही साधं बॉम्बे सॅपर्सपासून जर सुरुवात केली याच्यापर्यंत चंदननगर खराडी वाघोलीपर्यंत, आणि इकडच्या बाजूने तुम्ही जर सुरुवात केली दिघीपासून सुरुवात केली तर पुन्हा वाघोलीपर्यंत, तर कमीत कमी 5,000 हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायट्या रजिस्टर्ड आहेत. नुसत्या वाघोलीच्या परिसरामध्ये कमीत कमी 50,000 ते 70,000 फ्लॅट्स आहेत. मी पूर्ण पुण्याबद्दल बोलतच नाही आहे. आज फक्त संपूर्ण महाराष्ट्रातून जेवढा भाजीपाला येतो, गुजरातच्या काही भागातून भाजीपाला आणि दूध येतं, हैदराबादवरून येतं, कर्नाटकमधून येतं. ह्या सगळा जो भाजीपाला आहे हा पुणे, मुंबई, नाशिक या शहरांमध्ये विकला जातो. ह्या 2-3 शहरांवरती सगळं चालतं. मग एकट्या पारनेर तालुक्यामध्ये जेवढं दूध आहे तेवढं दूध आपण योग्य नियोजन करून, योग्य पद्धतीने मॅनपॉवर वापरून आणि मार्केटिंगची स्ट्रॅटेजी वापरून चांगल्या प्रतीचं दूध शेतकऱ्याला 40 रुपये भाव देऊन आपण ते दूध घेऊन ते दूध व्यवस्थित प्रक्रिया करून कुठल्याही प्रकारे त्याच्यातली फॅट न काढता काही न करता हे दूध जर रॉ कंडिशनमध्ये जर आपण फक्त चिलिंग करून म्हणा किंवा पाश्चरायझेशन करून होमोजिनाइज करून आपण जर हे दूध जर सोसायट्यांपर्यंत पोचवलं आणि व्यवस्थित पद्धतीने याची जर एक यंत्रणा उभी केली, तर मला नाही वाटत की पारनेर तालुक्यातल्या शेतकऱ्याला कधी दुधासाठी भाव वाढ मागण्याची गरज पडेल किंवा काही याची गरज पडेल. आपण ह्या गोष्टीचा थोडासा कुठेतरी विचार केला पाहिजे. म्हणून मग ज्या काही कडधान्य असतील सीजनल, आता कानोर पाटरचा वाटाणा चालू होईल. आम्ही परिवर्तन ॲग्रोची जी काही कंपनी म्हणजे PTP प्रायव्हेट लिमिटेड जी आम्ही एस्टॅब्लिश केली, या कंपनीतर्फे आम्ही काही सोसायट्यांमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट चालू केली की कानोर पाटरचा जगप्रसिद्ध वाटाणा 1 ऑगस्टपासून किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये कानोर पाटरचा जगप्रसिद्ध वाटाणा हा तुमच्या घरापर्यंत पोचवला जाईल. आत्ताच नोंदणी करून ठेवा. आणि आश्चर्य असं की अनेक सोसायट्यांनी सांगितलं की आम्हाला पाहिजे, 50 किलो द्या, 100 किलो आमचं हे करून ठेवा. अशा पद्धतीने लोकांनी त्याच्यावरती मागणी करायला चालू केली. आपलं मार्केटिंग आपल्याला कसं करायचं आहे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याकडच्या स्पेशालिटी लोकांपर्यंत पोहोचवणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आज काही सोसायट्यांबरोबर आम्ही बोलताना त्यांनी सांगितलं, तिथल्या लेडीजचे जे ग्रुप्स आहेत त्यांच्याबरोबर आम्ही बोललो. त्यांनी सांगितलं आम्हाला जर तुम्ही मोड आलेली मटकी, खड्याविरहित, खडे नसलेली मोड आलेली स्वच्छ मटकी जर तुम्ही आम्हाला पोचवली ना तर आम्ही तुम्हाला 50 रुपये पावशेरचा भाव देऊ. हे पॉसिबल नाही आहे का आपल्याला? हे सगळं पॉसिबल आहे. हे सगळं करणार आहे आपण आणि आपण त्याची सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांबरोबर बोलणं चालू केलं आहे आणि हे करताना आपल्याला एक प्रोफेशनल टीम आपण याच्यामध्ये अपॉइंट केली. म्हणजे असं नाही आहे की मग अरे माझा चुलत भाऊ तो त्याचं दूध आहे आणि थोडंसं कमी प्रतीचं आहे पण आपण घेऊन टाकू, हा रेमिक्स मार, तसा प्रकार नाही. जी क्वालिटी आपल्याला पाहिजे त्या क्वालिटीनेच सगळं घ्यायचं आहे. हा असंही नाही मग कुणी म्हणेल की प्रत्येक वेळेला तुम्हाला 1 नंबर क्वालिटी कशी मिळेल? नाही मिळणार. मग काय करणार आपण? 1 नंबर क्वालिटी, 2 नंबर क्वालिटी, 3 नंबर क्वालिटी. आपण नुसतं सोसायट्यांपर्यंत जात नाही आहे. आपण 1 नंबर क्वालिटी सोसायट्यांमध्ये देऊ ज्या कस्टमरची पेईंग कॅपॅसिटी जास्त आहे. जो 100 रुपये किलोची भाजी खाऊ शकतो ना त्याला आपण 1 नंबर क्वालिटी देऊ.
व्यक्ती जिथे पॉसिबल नाही तिथे आपण जो 2 नंबर 3 नंबरचा जो माल म्हणता येईल, बदला म्हणता येईल, तो आपण हॉटेल्सला देऊ. छोट्या छोट्या हॉटेलबरोबर टायप करू की जिथे आपल्याला त्या मालाला रेट मिळणार नाही आहे. पण आपण त्याच्यामध्ये कुठेतरी यंत्रणा बसवून आपण काम चालू करतोय. ह्याच्यामध्ये अतिशय प्रोफेशनल पद्धतीने याचे पॅकिंग असतील. कुठल्याही प्रकारे आपण उचलायचं आणि कुठेतरी गोणीत घालायचं आणि तिथे नेऊन मांडायचं आणि मग तिथे कचरा करायचा असा प्रकार आपण करणार नाही. आज एक पिझ्झा जर घेतला तर पिझ्झाची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट किती असते हो? एक पिझ्झाचा बेस आणि त्याच्यावरती काय टाकतात? कांदा कापून टाकतात, शिमला मिर्च टाकतात, कुठेतरी तो सॉस टाकतात, झालं. पण त्याची किंमत किती लावतात? 750 रुपये, 800 रुपये. का लावतात? कारण त्यांची सर्व्हिस आणि त्यांचं पॅकिंग. एक डॉमिनोजचं पॅकिंग समोर आल्यानंतर आपल्याला फील होतं की येस, हातामध्ये काहीतरी आले. आपण शेतकरी म्हणून आपण त्यांना तसं पॅकिंग देऊ शकत नाही का? डॉमिनोज पिझ्झाचं जे बॉक्स येतं त्या बॉक्समध्ये पॅक करून तुम्ही भाज्या द्यायला सुरुवात करा आणि त्याच्यावरती लिहा की नॉन ह्युमन टच. वॉशिंग केल्यानंतर आम्ही प्रॉपर केअर घेऊन, ग्लोव्ज घालून, कॅप घालून, मास्क घालून आणि ॲसिड वॉश देऊन ड्राय करून त्याच्यानंतरच आम्ही याच्यामध्ये पॅकिंग करतोय. ना करोनाची भीती, ना कुठल्या बॅक्टेरियाची भीती, ना कशाची भीती. अशा पद्धतीचं आपण काही करू शकत नाही का? आणि मग अशा वेळेला तुम्ही ज्या वेळेला सांगता, लोक म्हणतात अहो भाज्यांचे रेटसुद्धा आता कमी व्हायला लागलेत, कॉम्पिटिशन वाढली. कशी काय कॉम्पिटिशन वाढेल? जेवढं उत्पादन करतोय तेवढंच उत्पादन निघणार आहे ना. कॉम्पिटिशन कशी काय वाढेल? फक्त आपल्याला योग्य पद्धतीने त्याचं नियोजन करून, मायक्रो लेवलला नियोजन करून, एक व्यवसाय म्हणून, सामाजिक कार्य म्हणून नाही. सामाजिक कार्य करायला गेलं ना तर शेतकरी म्हणणार अहो माझी गरिबी आहे, मला तुम्ही माझा तो माल आहे तो त्यांनी रिजेक्ट केला. ठीक आहे, रिजेक्ट केला तर त्याचं आपण ग्रेडेशन करूयात, त्याचं नुकसान होणार नाही. पण जर आपण चुकीचा माल जर शहरामध्ये पाठवला तर आपला धंदा चालणार नाही. दुसऱ्या दिवशी शहरातल्या बायका म्हणतील की नाही बाबा, यांचं कुठेतरी खराब माल येतो, कुठेतरी किडका माल येतो. आपल्याला जे करायचं आहे ते क्वालिटी आणि त्या पद्धतीने नियोजन करून त्याचं मार्केटिंग करून आपल्याला हा माल शहरापर्यंत, तर त्या कंपनीची सुरुवात आम्ही केलेली आहे, त्याची स्थापना झाली आहे, त्याचं काम लवकरात लवकर चालू होईल. आणि एकदा हा प्रयोग यशस्वी झाला की तालुक्यात आपण इतर कंपन्यासुद्धा स्थापन करू, इतर तरुणांनी सुद्धा ते सुरू करावं, त्यासाठी मोटिवेट करू. काय असं नाही ना की मग आता ह्या 6-7 जणांनी चालू केली कंपनी आणि मग आता होणारच नाही चालू, मग आता यांनीच सगळं करायचं नाही. आपल्याला आपण नगरला माल पाठवू, पुन्हा सिटी पूर्ण आहे आपल्याकडे, मुंबईला पाठवू, आळकुटी वगैरे परिसरातून मुंबईला पाठवू माल, नाशिकला पाठवू. आपल्या तालुक्यात माल कमी पडला, आपल्या तालुक्यातल्या तरुणांना सांगू श्रीगोंद्यावरून माल घेऊन या, जुन्नरवरून माल घेऊन या, आंबेगाववरून माल आणा, शिरूरवरून माल आणा. या माध्यमातून आता इनिशियल स्टेजला आपण कमीत कमी 1001 लोकांना तर रोजगार देऊ शकतो. तर आज आपण सुरुवात कुठेतरी करतोय, छोट्या प्रमाणात सुरुवात करतोय, कुठेतरी संस्था वाढेल. आणि माझं अपील सगळ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना असेल, पदाधिकाऱ्यांना असेल, किंवा तालुक्यातले डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील, तुम्ही या संस्थेमध्ये सामील व्हा. ही संस्था तुमची आहे. तुम्ही सुरुवात करा, प्रश्नांवरती बोलायला सुरुवात करा आणि बिनधास्त परिवर्तन म्हणून काम करा. इथे प्रत्येकजण, देवादादांच्या भाषेत सांगायचं, प्रत्येकजण परिवर्तनचा शिलेदार आहे. त्याने लीड घ्यावं, त्याने काम चालू करावं. आपण परिवर्तनच्या सगळ्या प्रकारच्या कमिटी तयार करतोय, विद्यार्थी असतील, महिला असतील. सगळ्यात म्हणजे आनंदाची गोष्ट ही आहे की पहिल्यांदा तालुक्यामध्ये मी महिलांचा 242 महिलांचा ग्रुप परिवर्तन रणरागिणी म्हणून तयार झाला आहे. ह्या सगळ्या भगिनी त्या ग्रुपमध्ये जॉईन झाल्यात. म्हणजेच कुठेतरी काम सुरू झालंय आणि हे काम वाढत राहणार आहे. आणि मग आपण तटस्थ राहून मजा बघण्यापेक्षा तुम्ही या सामील व्हा. दुसरा आपण उपक्रम चालू करतोय की ज्या नागरिकांच्या पारनेरमधल्या काही तक्रारी असतील, की अनेक गोष्टी आहेत, म्हणजे 6-6 महिने, 7-7 महिने, 8-8 महिने एखादा सरकारी छोटासा कागद असतो, जे काम 5 मिनिटाचं असतं, ते काम अडकलेलं असतं. असे कामं आपण हातात घेऊत.
प्रशासनाला त्यासाठी विनंती करू की हे काम लवकरात लवकर करून देण्यात यावं. नाही स्थानिक प्रशासनाने ऐकलं, जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊ. जिल्हाधिकाऱ्यांनी नाही ऐकलं, मंत्रालयात जाऊ. कुठून तरी अधिकारी पातळीवरती याच्यावरती सोल्युशन निघणं गरजेचे आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, अनेक शेतकऱ्यांची अशी अवस्था असते की काम छोटंसं असतं, छोटंसं काम असतं एखादं, त्याचं तहसील कार्यालयामध्ये वगैरे कुठेतरी अडकलेलं असतं. मग त्याने काय करायचं? त्याने गावातल्या एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याकडे जायचं. मग त्या कार्यकर्त्याने काय करायचं? झेडपी गटातल्या त्याच्या एखाद्या मोठ्या कार्यकर्त्याकडे जायचं. मग त्याने काय करायचं? त्याने म्हणायचं तू गाडी घेऊन ये, 10 माणसं घेऊन ये. मग त्याने कुठे यायचं? तालुक्याला यायचं. आणि तालुक्याला मग लोकप्रतिनिधी असतील, एखादे अधिकारी असतील, त्यांच्यासमोर मॉप करून 10-15 जणांनी जायचं आणि सांगायचं अहो ते तुम्ही काम केलं नाही, अमकं केलं नाही, तमकं केलं नाही, आणि मग तिथे अर्ज द्यायचा. एवढं करण्यापेक्षा परिवर्तनचं नाव सांगा आणि डायरेक्ट अधिकाऱ्याला भेटा, मला तिथून फोन करा, सांगा हक्काने मी परिवर्तनचं सदस्य आहे, साहेब माझं काम झालं पाहिजे. असं नाही झालं तर वेगळ्या पद्धतीने आपण त्याला सांगू. ह्याच्यासाठी प्रत्येक वेळेला कुठंतरी राजकीयच काहीतरी पद पाहिजे आणि मग राजकीयच त्याच्यासाठी दबाव पाहिजे असा काहीही प्रकार नाही आहे. आपण भारतीय नागरिक आहोत, आपण सक्षम आहोत आणि नागरिकाने त्याचे हक्क जाणून घेणं गरजेचं आहे. आणि कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याने काम करणं म्हणजे नागरिकांसाठी त्याचं ती सेवा देतोय, तो सेवा करतोय, तो नागरिकांची, त्याचा त्याला पगार मिळतोय, आपण भरलेल्या टॅक्समधून त्याला पगार मिळतोय, कोणी उपकार करत नाही आपल्यावरती. त्यामुळे आपले कामं जे आहेत हे आपले कामं आपण करून घेणे हे पहिलं आपण शिकलं पाहिजे. आणि म्हणून आपण परिवर्तनच्या वेबसाईटवरती तक्रार निवारणासाठी फॉर्म ठेवलेला आहे. कुठल्याही प्रकारची कोणाची तक्रार असेल त्या परिवर्तनच्या तक्रार निवारण फॉर्ममध्ये ती टाका, ती डायरेक्टली माझ्याकडे येईल. तिथून ते संबंधित जे काही विभागाचे आपण कमिट्या करतोय त्या कमिटीकडे पाठवून, जर मला वाटलं की आता हे समोरच्याने जर विनंती केली की हे गोपनीय ठेवा, तर त्याचं नाव शेवटपर्यंत आपण उघड करणार नाहीत, त्याचं काम होईल. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की महिलांचा रणरागिणी ग्रुप स्थापन केल्यानंतर अनेक महिलांचे मेसेजेस आले, खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, खूप साऱ्या अडचणी आहेत. ह्या अडचणी आपण परिवर्तनच्या माध्यमातून सोडवल्या पाहिजेत. अनेक महिला घाबरतात समोर यायला, त्यांची तक्रारी सांगायला घाबरतात. अनेक ठिकाणी महिलांना त्रास दिला जातोय, मुलींना त्रास दिला जातोय, पण ते समोर यायला घाबरतात. ठीक आहे, त्यांनी फक्त त्यांची जी तक्रार आहे, ज्या व्यक्तीविषयी किंवा ज्या समाजातल्या घटकांविषयी तक्रार आहे, त्यांनी एका साध्या कागदावर लिहा, स्कॅन करा आणि परिवर्तनच्या वेबसाईटवरती तक्रारीच्या ठिकाणी नमूद करा. त्या तक्रारीबाबत कुठल्याही प्रकारे वाच्यता होणार नाही. आपले जे महिला कमिटी सदस्य आहे त्याच्यापैकी एक जण फक्त ती तक्रार समजून घेईल फोन करून, आणि त्यानंतर त्या महिलेचं नाव कुठेही येणार नाही, त्या मुलीचं नाव कुठेही येणार नाही. आपण अगदी कलेक्टर ऑफिस असेल किंवा कमिशनर ऑफिस असेल, पोलीस अधीक्षक असतील, त्यांच्यापर्यंत जाऊन ती तक्रार सोडवण्याचा प्रयत्न करू. कुठेही नाव समोर येणार नाही तरी कारवाई होईल, अशा पद्धतीने काहीतरी यंत्रणा उभी करून त्यांच्याशी चर्चा करून आपल्याला ते करावं लागेल. तर हे आपल्याला करायचं आहे. कुठेतरी निर्भीड तालुका झाला पाहिजे, कुठेतरी प्रत्येक तरुण हा सक्षम झाला पाहिजे, महिला सक्षम झाले पाहिजे, विद्यार्थी सक्षम झाले पाहिजेत, निर्भीड झाले पाहिजेत, बोललं पाहिजे, चुकीच्या गोष्टींवर बोललं पाहिजे. रस्त्यावर खड्डा पडला आहे, मला फोन येतो, आमच्या गावच्या रस्त्यावरती मोठा खड्डा पडला आहे. म्हटलं अरे मग बोंब मारना, रस्त्यावर खड्डा पडला आहे, गावात बोरड ना जाऊन तिथे चौकामध्ये. नाही ते सरपंच मारील मला, सरपंचाचे पोरं लगेच त्रास देतील, मला तिथं गावात येणं मुश्किल करतील. ह्याच्या मागचं कारण आहे, कारण आपण एक माइंडमध्ये, एक आपल्या डोक्यामध्ये एक गोष्ट अशी करून ठेवली आहे की बाबा आपण आवाज उठवला की आपण मार खाणार. ठीक आहे, पाठवा आमच्याकडे परिवर्तनकडे. जिथे जिथे वाटतं की इमिजिएट कामं होणं गरजेचं आहे, तिथे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी परिवर्तनची टीम एकत्र बसून ठरवेल या विषयामध्ये आपल्याला हात घालायचा आहे.
कायदेशीर मार्गाने जाऊ ना. आता आज कालपासून एक विषय माझ्याकडे आला आहे, मी अजून विषय संपूर्ण समजून नाही घेतला. अनेक शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही. पहिली गोष्ट, ज्या विमा कंपनीने हा विमा दिला आहे त्या कंपनीचा आपण हप्ता भरला आहे, त्या कंपनीला आपण पैसे दिलेत, त्या कंपनीने आपला विमा सँक्शन पण केला आहे, पण तो आपल्याला मिळाला नाही. म्हणजेच काय, जेव्हा आपण कंपनीला पैसे देतो आणि फॉर्म साईन करतो त्यावेळेला कंपनीबरोबर एक ॲग्रीमेंट साईन होतं, कॉन्ट्रॅक्ट साईन होतं, आणि कंपनीने ते कॉन्ट्रॅक्ट पूर्ण केलं नाही, कंपनीने तुम्हाला विमा दिला नाही. इथपर्यंतची ही गोष्ट जी मला समजली आहे. मग आता आम्ही अमक्याला भेटलो, आम्ही तमक्याला भेटलो, आम्ही खूप वरपर्यंत गेलो. वरपर्यंत म्हणजे कुठे माहिती आहे का, राजकीय पक्षांकडे, पदाधिकाऱ्यांकडे वरपर्यंत गेलो. अशा पद्धतीने मला त्याचा फीडबॅक दिला गेला की आम्ही अशा पद्धतीने यांना भेटलो, त्यांना भेटलो, त्यांना भेटलो, त्यांना भेटलो. अरे एवढं भेटायची गरजच नाही ना. हे कॉन्ट्रॅक्ट आहे, लक्षात घ्या. हे काय आहे, कंत्राट आहे. हे कॉन्ट्रॅक्ट आहे, कंपनीचं आणि तुमचं कॉन्ट्रॅक्ट आहे. तुम्ही नुसतं ग्राहक मंचाकडे जर तक्रार दिलीत ना तर कंपनी पळत तुमच्या दारामध्ये येईल. म्हणजेच आपला प्रश्न हा कुठे सोडवला गेला पाहिजे, कोणत्या पद्धतीने सोडवला गेला पाहिजे, कोणत्या पद्धतीने हा प्रश्न मांडला गेला पाहिजे, हे आधी सगळ्यात महत्त्वाचं. आपण त्याच्याविषयी विचार नाही करत. आपण काय करतो, लगेच उठायचं आणि राजकीय कार्यकर्ता शोधायचा कुठलाही प्रश्न सोडवण्यासाठी. राजकीय कार्यकर्ता शोधण्यापेक्षा तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला जाऊन विचारा ना की इथे हे असं मला विमा मिळाला नाही, याचे कारणं काय आहेत, त्यांच्याकडून लेखी घ्या. नसेल देत तर कायद्याचे मार्ग भरपूर आहेत ना. म्हणून आपल्याला आधी शिक्षण घ्यावं लागेल. शिक्षण म्हणजे जागं व्हावं लागेल की आपला प्रश्न जो आपण मांडतोय, जो ठीक आहे परिवर्तनकडे मांडताय, राजकीय पक्षांकडे मांडताय, ह्या प्रश्नाचं मूळ काय, हे का घडलं नाही, हे आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि त्या पद्धतीने आपण गेलं पाहिजे. शक्यतोवर परिवर्तन संस्थेकडून कधीही कोणाचा अवमान होणार नाही, ना कुठल्या राजकीय नेतृत्वाचा किंवा कोणत्याही लोकप्रतिनिधींचा. आम्हाला तो करण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. पण परिवर्तन संस्थेचं काम करत असताना जर या संस्थेच्या बाबतीमध्ये कोणी राजकारण करण्याचा प्रयत्न केला किंवा या संस्थेच्या बाबतीमध्ये कोणी काड्या घालण्याचा प्रयत्न केला तर ते कोणत्याही परिस्थितीमध्ये सहन केलं जाणार नाही. परिवर्तनच्या डिक्शनरीमध्ये मी पुन्हा एकदा शब्द वापरतो, परिवर्तनच्या डिक्शनरीमध्ये सेटलमेंट नावाचा शब्द नाही. एखादा विषय परिवर्तनकडे कुणी शेतकरी देतील किंवा कुणी नागरिक देतील त्यावेळेला आधी तो विषय परिवर्तनकडे घेऊन यायचा आणि नंतर अधिकाऱ्यांबरोबर बसून सेटलमेंट करायच्या. तर कृपया आमच्याकडे येऊच नका. म्हणजे स्वतःचं काम झालं की लाथ मारायची तसा प्रकार आम्हाला नको आहे. कमी कामं घेऊन या, जे काही विषय असतील ते कमी असू द्यात, काय हरकत नाही. असं काही रोजच काही विषय आले पाहिजेत अशातला भाग नाही. पण जे काही काम होईल ते अतिशय स्वच्छ पद्धतीने होईल. कुठल्याही प्रकारे इथे सेटलमेंट होणार नाही. कुठल्याही प्रकारे इथे कोणाच्याही दबावाखाली आम्ही काम करत नाही. परत एकदा मी सांगतो, परिवर्तनचे जे काही फाउंडर सदस्य आहेत यापैकी कोणीही अजिबात कोणाच्याही दबावाखाली काम करत नाही. आमच्या नैतिकतेला पटलं, आमच्या बुद्धिमत्तेला पटलं, आमच्या मनाला पटलं आणि परिवर्तन संस्थेने त्याला मान्यता दिली तर मग कोणाचाही दबाव आम्ही जुमानत नाही, कोणाच्याही दबावाला आम्ही बळी पडत नाही. हे स्पष्टपणे आणि क्लिअर या ठिकाणी मी सांगतोय. त्यामुळे ती काळजी नसावी की अरे बाबा याच्याकडे विषय घेऊन गेल्यावर आमक्याने फोन केला की हा गप्प बसेल. नाही, तसं होणार नाही, तसं होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की संस्थेच्या माध्यमातून स्वार्थ साधणे किंवा राजकीय स्वार्थ साधणे असेल, आर्थिक स्वार्थ साधणे असेल, असला कोणताही प्रकार आमच्यापैकी कोणाला इथे करण्याचं गरज नाही. कारण सगळं काही व्यवस्थित आहे. आईवडिलांच्या पुण्याईने सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे आहेत. पैसा पाणी, व्यवसाय, नोकरी धंदा सगळं काही जिथल्या तिथे आहे सगळ्यांचं. त्यामुळे कुणालाही परिवर्तनमधून 5 पैसे मिळावेत अशा अपेक्षा नाही. म्हणूनच
या सगळ्या गोष्टी क्लिअर करण्यासाठी अनेक कामं होत राहतील, अनेक योजना होतील. मी परिवर्तनचं जेवढं काही मला क्लिअर करता आलं ते मी क्लिअर केलं आहे. मला वाटतं योग्य पद्धतीने जो संदेश आहे तो संदेश संबंधित व्यक्ती असतील किंवा ज्यांना कोणाला प्रश्न असतील त्यांच्यापर्यंत गेला असेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक गावामध्ये तरुण असतात, त्यांना काहीतरी करायचं असतं. काय करायचं हे माहीत नसतं, पण काहीतरी करायचं असतं. पण तो कुठल्या तरी ग्रुपला घाबरतो, कुठल्या तरी गटाला घाबरतो, त्यामुळे समोर यायला घाबरतो. नुसतं कोणाच्या तरी कामामध्ये चुका काढणे किंवा एखाद्या भ्रष्टाचाराचा अर्ज देणे किंवा RTA टाकणे म्हणजे समाजसेवा नाही. इतर अनेक मार्ग आहेत समाजसेवेचे. या परिवर्तनबरोबर जोडले जा, परिवर्तनसोबत काम चालू करा. तुम्हाला ना कोणाचा दबाव येणार आहे, ना कोणी तुम्हाला येऊन विचारणार आहे. तुम्ही तुमचं काम चालू करा. कोणी काही बोललं तर सांगा, मी परिवर्तनसोबत काम करतो आहे. आपल्याला विधायक काम करायचं आहे, पण विधायक काम करत असताना समाजामध्ये होणाऱ्या चुकीच्या गोष्टींविषयी सुद्धा आपल्याला बोलायचं आहे. योग्य पद्धतीने, सनदशीर मार्गाने आणि लोकशाही पद्धतीने बोलायचे. कोणाचे इज्जतीचे वाबाडे आपल्याला काढत बसायचे नाहीत. कोण काय करतो तो त्याच्या सोबत. आपल्याला जे काम करायचं आहे ते योग्य पद्धतीने, चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे. सगळ्या माझ्या परिवर्तन मित्रांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. सगळ्या परिवर्तन रणरागिनी भगिनी ज्या आहेत त्यांनाही कार्यासाठी शुभेच्छा देतो. सगळे परिवर्तन पत्रकार संघाची आपण स्थापना करत आहोत. त्याच्यामध्ये 6-7 पत्रकार आपण तालुक्यातले घेत आहोत, जे ज्यांना इंटरेस्ट आहे या परिवर्तनाच्या चळवळीमध्ये. परिवर्तन शेतकरी संघ आपण स्थापन करत आहोत. देवादादांनी सकाळी सूचना केली की पारनेर तालुक्यामध्ये जे वाहतूकदार आहेत, म्हणजे टेम्पोचे मालक असतील, ड्रायव्हर असतील, कुणी प्रवासी वाहतुकीवाला असेल, तर यांची कुठल्याही प्रकारची अशी संघटित हे नाही आहे. तर परिवर्तनच्या माध्यमातून परिवर्तन वाहतूक संघसुद्धा आपण स्थापन करत आहोत. परिवर्तन विद्यार्थी परिषद आपण स्थापन केलेली आहे ऑलरेडी, त्याचं काम चालू आहे. परिवर्तन रणरागिनी आपण स्थापन केलं आहे, त्याचंही काम सुरू झालेलं आहे. त्याच्यानंतर परिवर्तनच्या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टी करायच्यात. शेतकऱ्यांसाठी करायच्यात, तरुणांसाठी करायच्यात, महिलांसाठी करायच्यात, विद्यार्थ्यांसाठी करायच्यात. तर हे सगळं करताना आपल्याला निर्भीड होणं गरजेचं आहे. त्यामुळे या परिवर्तनसोबत जोडले जा. आपल्याला परिवर्तनच्या माध्यमातून अधिकाऱ्यांबरोबर एक चांगला समन्वय ठेवायचा आहे. त्यांचाही डिसरिस्पेक्ट होता कामा नये. अनेक परिवर्तनचे सदस्य अनेक वेळेला ग्रुपवरती बोलताना ह्या अधिकाऱ्याला शिव्या दे, त्या अधिकाऱ्याला शिव्या दे. अधिकाऱ्यांना त्यांचं काम करू द्यात. आपलं काम त्यांच्याकडे काय आहे ते सांगा. ते परिवर्तनच्या माध्यमातून आपण त्यांच्याकडे विनंती करून त्यांच्याकडून करून घेऊ. त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारे कुणावरही दादागिरी करणे किंवा हे असले प्रकार करायचे नाही आहेत. जे काही असेल ते सनदशीर मार्गाने, कायदेशीर मार्गाने, शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्या आपल्याला मांडायच्यात. आपल्याला टीका करताना सुद्धा संयम ठेवूनच टीका करायची आहे. कुणी व्यक्ती दुखावला जाणार नाही टीका करताना, याची काळजी घ्यायची. शक्यतो सामाजिक प्रश्नांवरतीच आपल्याला बोलायचं आहे, कुठल्याही व्यक्तीवरती आपल्याला बोलायचं नाही. त्यामुळे सगळ्या परिवर्तनच्या सगळ्या सदस्यांना, सगळ्या भगिनींना, सगळ्या विद्यार्थ्यांना माझ्या भावी कार्यासाठी शुभेच्छा. परिवर्तन ही संस्था तुमची आहे, तुम्ही ती उभी करायची आहे. प्रत्येक वेळेला मी प्रत्येक ठिकाणी येणार नाही, प्रत्येक वेळेला देवादादा प्रत्येक ठिकाणी येणार नाहीत. आम्हाला कुठल्याही ठिकाणी फोटो काढण्याची अजिबात हौस नाही. किंबहुना फोटो काढणं हेही आम्ही टाळतो. कुठल्याही सत्काराची हौस नाही. तुम्ही तो सत्कार घ्या, तुम्ही ते फोटो काढा, पण समाजासाठी काढा आणि समाजासाठी काम करा. परिवर्तन ही संस्था तुमची आहे. प्रत्येकजण माझ्यासहित इथे परिवर्तनाचा शिलेदार म्हणून ओळखला जाईल आणि ह्या संस्थेमध्ये प्रत्येकाला तो सन्मान मिळेल. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.